सत्संगजी प्रेमानं बोला. माझ्या गुरु माऊलीन हो माझ्या गुरु माऊलीन सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं. माझ्या गुरु माऊलीनं माझ्या गुरु माऊलीनं सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं. माझ्या देहाची बनती ज्योतीची ही मिनमिनती, ज्योतीची ही मिनमिनती, ज्योतीची ही मिनमिनती. माझ्या देहाची बनती ज्योतीची ही मिनमिनती, ज्योतीची ही मिनमिनती, ज्योतीची ही मिनमिनती. तेज बळ वाढविलं आत्मरूपी आवाजीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं. माझ्या गुरु माऊलीनं माझ्या गुरु माऊलीनं सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं. किती प्रकाशल ब्रह्म तिरजिले मोह ब्रह्म, तिरजिले मोह ब्रह्म, तिरजिले मोह ब्रह्म. किती प्रकाशल ब्रह्म तिरजिले मोह ब्रह्म, तिरजिले मोह ब्रह्म, तिरजिले मोह ब्रह्म. आहे रायलच नाही त्या अंधाऱ्या रात्रीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं. माझ्या गुरु माऊलीनं माझ्या गुरु माऊलीनं सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं, सोनं केलं या मातीचं.
केलं या मातीचं, सोनं 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 केलं या मातीचं. सत्संगजी प्रेमानं बोला. आदरणीय सत्संगजी प्रेमाने बोला. तसे निवेदन केले सांगलीत मिळालेले गणेश सावंत महात्माजी विचारातून सद्गुरु मातांचा आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर सरगरी ब्रँच मुखी महात्मा संदीप साळुंकेजी व इथले प्रबंधक महात्मा अष्टेश्वर महात्मांचा सत्कार करतील. काही निवेदन आणि अंतिम रचना. प्रेमाने बोला. सत्संगजी प्रेमाने बोलूया. सत्संगजी सद्गुरु माता सदीक्षाजी महाराजांच्या असीमशा कृपेने आज या ठिकाणी हा सत्संग सोहळा हा तुम्हा महान संतांच्या संगतीत परमदन्य महात्मा जीच्या सोबत सत्संगजी हा सत्संग करण्याचा मौका मिळत आहे. गेला बराच वेळ सत्संगजी महात्मा मनुष्य जन्माबद्दल सांगत आहे. परमेश्वराच्या ज्ञानाबद्दल परमात्म्याबद्दल देखील सत्संगजी सांगत आहे. संत कबीरजी म्हणतात की एक घडी आधी घडी आधी से पुनी याद, कबीरा संगत साध की कटे कोटी अपराध. सत्संगजी एका संतांच्या संगतीत आल्यानंतर अनेक जन्माचं पाप सत्संगजी नाहीस होतं, अनेक जन्माचे सत्संगजी प्रारब्ध नाहीस होतं. आणि सत्संगजी म्हणून संतांचा संघ महान सांगितला, म्हणून संतांचा संघ दुर्लभ सांगितला. कारण सत्संग याचं प्रमाण देत असताना दासबोध या ग्रंथामध्ये समर्थ सांगतात की जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करून या. वस्तू प्रगटेची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधने सायासी न पडे ठाई. सत्संगजी समर्थ म्हणतात की जी वस्तू परम दुर्लभ आहे, म्हणले की ज्या वस्तूच्या प्राप्तीसाठी अनेक वर्ष सत्संगी तपस्या करायला लागत होती, अनेक वर्ष सत्संगजी एकांतवासामध्ये जायला लागत होतं, अनेक वर्ष सत्संगजी गृहस्थाश्रम सोडून सत्संगजी कुठेतरी जंगलात जावं लागत होतं. असं सत्संगजी अशी दुर्लभ असणारी वस्तू म्हणजे सत्संगी निरंकार, अशी दुर्लभ असणारी वस्तू म्हणजे सत्संगजी परमात्मा, अशी दुर्लभ असणारी वस्तू म्हणजे सत्संगजी ब्रह्मज्ञान. आणि ते फक्त आणि फक्त सत्संगजी संतांच्या संगतीत आल्यानंतर सद्गुरूच्या चरणावरती सत्संगजी मिळत असतं. कारण महात्मा म्हणतात की संत सद्गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे सद्गुरु से सद्गुरु मिलावे राम. जर सत्संगजी रामापर्यंत जायचं असेल, जर परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी सत्संगची प्राथमिकता प्रायमरी असं आहे की प्रथमतः संतांच्या संगतीत जावं लागतं. संत सत्संगजी सद्गुरूकडे घेऊन जातात आणि मग सत्संगजी सद्गुरू कर्वे या ब्रह्मज्ञानाची या निरंकाराची सत्संगची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होत असते. आणि हाच भाव सत्संगजी गेला बराच वेळ महात्मा सांगतायत की ज्या देवाची मी भक्ती करतो, ज्या देवाची मी पूजा करतो, ज्या देवाची अर्चना करतो. मगाशी बहनजी पण कोणतरी बोलून गेल्या की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हर देव पहले ईश्वर की पहचान जरूरी है. आणि आज सत्संगजी महात्मा बारामती या ठिकाणी सत्संगजी तुमच्या आमच्या दरम्यान उपस्थित आहेत. त्या देवाची ओळख करून द्यायला सत्संगीची जो निर्गुण आहे, जो निरंकार आहे, जो घटघटवासी आहे, जो कणकणवासी आहे, जो हृदय निवासी परमात्मा आहे सत्संगजी, अशा परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल आणि अशा परमात्म्याची प्राप्ती सत्संगीची फक्त तुम्हाला स्वतःच्या ठिकाणीच होऊ शकते. याचं प्रमाण देत असताना तुकाराम महाराज म्हणतात की कोणी निर्मिली काया, कोण प्रकाशितो माया, कोण ब्रह्मांडाचा धनी, कोणी धरिली धरणी, कोणी आकाश उभारिले, सांग खांब कोटे लावेले, तुका म्हणे ऐशे साधनी, ठाई पहा विशोधनी. आणि याचं प्रमाण देत असताना कबीरजी पण म्हटले की मोके कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, नामे मंदिर नामे मस्जिद नामे काबा कैलाश में. मोके कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, नामे जप में नामे तप में नामे एकांतवास में. मोके कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ढूंढे तो मिल जाए पल भर की तलाश में. आणि तो सत्संगजी सणाचा सत्संगजी सुंदर जीवन सत्संगजी सुंदर क्षण करायला सत्संगजी महात्मा एवढ्या लांबून या ठिकाणी आलेले आहेत.
तर सात्संगी ज्याही महापुरुषांनी ब्रह्मज्ञान घेतलं असेल पुन्हा एकदा सात्संगजी अशा महान संतांकडून कर्मयोगी संतांकडून ज्यांनी सात्संगजी बाबा शहनशाहजींचं काळ बघितला, ज्यांनी बाबा गुरुबचन सिंहजींचा काळ बघितला, ज्यांनी बाबा हरदेव सिंहजींचा काळ बघितला, ज्यांनी असे सात्संगजी अशा महान गुरूंचा सात्संगजी सद्गुरूंचा काळ ज्यांनी बघितला, अशा महापुरुषांच्या चरणी समर्पित होऊया. त्यांचं कर्म सात्संगी, त्यांच्या जीवनाकडे बघून सात्संगजी काहीतरी घेण्यासारख्या गोष्टी सात्संगजी आहेत तर त्यांच्या चरणावरती समर्पित होऊया आणि सात्संगी ज्या खऱ्या देवाची मला पूजा करायची आहे त्या खऱ्या देवाची प्राप्ती करून घेऊया. प्रेमाने बोला. आदरणीय सात्संगजी प्रेमाने बोला. परम सत्कार योग आदरणीय सात्संग मोठ्या प्रेमाने बोलूया. सर्वांनी बोला. महात्मा सांगलीतनं आल्या त्याने आवाज काढा म्हणाले, बेळंकीचा काही आवाज वाटत नाही. प्रेमाने बोला. महात्माजी आल्या म्हटले होते की इथला आवाज सांगलीत गेला पाहिजे. मग सात्संगत आपण ती चेतना, ती भावना, सात्संगत तो जोश, सात्संगत कारण महात्माजींच्याकडे बघितलं तर सात्संगत आम्ही कुठं आहे सात्संगत हे कळतं. कारण लगातार 8 दिवस सात्संगत या ठिकाणी या परोपकाराच्या कल्याण यात्रेमध्ये सात्संगत महात्मा योगदान देत आहेत, सहकुटुंब सहपरिवार सात्संगत. आणि असं असताना सात्संगत दासला त्यांच्या गावी सात्संगत इंदापूर अंतुर्णीला जाण्याचा मौका मिळालेला होता. दास गेलेला होता. सात्संगत त्यांचा तिथला सेवाभाव, सात्संगत भवन, अतिशय सुंदर सात्संगत नियोजन असतं आणि ती संधी सात्संगत तुम्हाला मला या ठिकाणी सेवा करण्याची मिळते. सात्संगत खरोखर सात्संगत तो मोका आज गुरुच्या कृपेनं सात्संगत तुमच्या माझ्यामध्ये आलेला आहे. दासला महात्माजी सांगावं असं वाटतं कारण सात्संगत लगातार 8 दिवस टूर आणि आमच्या गावाच्या भोवती सात्संगत महात्माजींचे सगळे कार्यक्रम. सात्संगत उद्या इथं 10 किलोमीटरवर सात्संगत महात्माजींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आहे. परवा दिवशी इथं जोळगावला आहे सात्संगत, परत आणि इथं जवळ खंडेराजुरीला दान, म्हणजे 10 किलोमीटरच्या एरियामध्ये सात्संगत महात्माजींचे 4 कार्यक्रम आपण आज आपल्या इथं होत आहेत सात्संगत. पण एक विशेष अशी कृपा आहे की सात्संगत इथं बसलेले सात्संगत बरेच संत महापुरुष सात्संगत त्या गावातले सात्संगत. नवीन सात्संगत ज्या महापुरुषांनी सात्संगतीला प्रयास केलेला होता की प्रत्येक घरामध्ये जाऊन सात्संगत सांगितलेलं होतं की आज निरंकारी मिशनचा सत्संग आहे आणि महात्मा बारामतीहून येणार आहेत आणि तुम्ही या. आणि त्या संतांच्या विनंतीला मान देऊन सात्संगत या माताबाईंची सात्संगत त्या ठिकाणी बसलेले त्या बेळंकीतले सगळे आणि सगळेजण नवीन आहे. तुम्हाला माहित आहे काही जणांना वाटत असेल की सात्संगत हे मिशन काय आहे, सात्संगत नवीन काय नाही. सात्संगत निरंकारी मिशन कुठला धर्म नाही, संप्रदाय नाही, काही नाही. सात्संगत फक्त एक आध्यात्मिक विचारधारेवर चालणारं मिशन आहे. सात्संगत आमच्या जीवनामध्ये सात्संगत जो कायापालट आहे. सात्संगत आम्ही ज्या प्रभू परमात्म्याची भक्ती करतोय, सात्संगत ज्या देवाला आळवतोय, ज्या देवाची पूजा करतोय ना तो प्रभू परमात्मा सात्संगत दाखवण्याचं कार्य. सात्संगत तुमचा असणारा देव. संतांनी सांगितले की आपला तो देव काय म्हणतो दास, आपला तो देव एक करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नाही. तुमचा असणारा देव सात्संगत आज महात्माजी सात्संगत तुम्हाला दाखवणार आहे. फक्त सात्संगत त्या ठिकाणी सत्संग सुटल्यानंतर सात्संगत श्रद्धेनं सात्संगत गुरुला नमस्कार करा आणि सात्संगत असणाऱ्या ईश्वराची प्राप्ती करून घ्या. आणि सात्संगत एवढंच नाही तर सात्संगत मला एका सत्संगमध्ये नाही कळालं असेल, सात्संगत कोणी पहिल्यांदाच आला असेल, सात्संगत काय झालं असेल, सात्संगत लगेच त्याची समज येणार नाही. त्याच्यासाठी सात्संगत निरंकारी मिशनचं सात्संगत बाहेर प्रकाशन स्टॉल लागलेलं आहे. अतिशय 5 रुपये 10 रुपये या किमतीमध्ये सात्संगत मिशनचं प्रकाशन पुस्तकं ग्रंथ सात्संगत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सात्संगत जाताना घेऊन जाऊ शकता सात्संगत आणि सात्संगत त्याच्यामध्ये सात्संगत ते वाचन करून सात्संगत परत सात्संगत नाही कळालं तर जर बुधवारी सात्संगत तुमच्याच गावामध्ये सात्संगत ज्योतिबा चौक इथं सात्संगत सत्संग चालते. जर बुधवारी 7 ते 9 या वेळेमध्ये सात्संगत ज्योतिबा चौक सात्संगत जो आहे संतोषवाडी सात्संगत लिंगणूर रस्त्यावरती सात्संगत तिथं सात्संगत त्या ठिकाणी जर बुधवारी 7 ते 9 या वेळेमध्ये सत्संग चालते. त्याही ठिकाणी या सात्संगत आज जेवढं सात्संगत मला घेता येत आहे, सात्संगत मला पेलतंय, सात्संगत माझ्या बुद्धीला चालतंय तेवढं घेऊया. पण जर आठवड्याला सात्संगत त्याचं मार्गदर्शन सात्संगत गुरुचा आशीर्वाद सात्संगत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा सद्गुरु स्वरूप महात्माजींचा सत्कार या सत्संगचे प्रबंधक महात्मा सहयोगी सात्संगत असतील, सचिनजी असतील, गोष्टी सर सात्संगत अक्षयजी सर्वांनी म्हणून सात्संगत सद्गुरु स्वरूप महात्मांचा या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करायचा आहे. आणि सर्वांनी सात्संगत
40-50 मिनिटासाठी सासंग तुम्ही आम्ही सासंग तन मन धन एकाग्र करून सासंग जी अमृतवाणी सासंग तुम्हाला या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे ती सासंग श्रवण करूया आणि सासंग आपल्या जीवनाचा उद्धार सासंग त्या ठिकाणी करून घेऊया. तर सद्गुरु स्वरूप महात्मांचा सत्कार हे महात्मा सासंग त्या ठिकाणी दुपट्टा घालून करतायत. सद्गुरु माता सुदीक्षा प्रेमाने बोला. आदरणीय सासंगजी प्रेमाने बोला. सत्यानो परवा कीर्तन ऐकताना बाबा बारा साकार करताना एकच वचन एकच बोलले म्हणजे अंगात येते ती दिव्य आहे आणि अंगात आहे ते काय आहे ते जाणून घेण्याची संधी आहे बरं का. अंगात येते ती दिव्य आहे म्हणले पण अंगात जे तुमचे आहे म्हणजे संत की चाले शरीर कुणाचे असत ते कोण बोलवे तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकूनला. आज तो नारायण पाहून पाण्याची संधी आज तुम्हाला प्राप्त होते. सत्संग संपल्यानंतर ब्रह्मज्ञानाची व्यवस्था महात्मांनी केलेली आहे याच हॉल मध्ये. तर ब्रह्मज्ञान घेऊन सगळं परत भोजन करायचं आहे. कैलास आखरी रचनेसाठी कैलास माने महात्माची तर नंतर मंगळाचरण स्वयं सद्गुरु माऊलीची विचार. आदरणीय संत जनांनो प्रेमाने बोला. तर या सत्संगत आता जे वारकरी संप्रदायाचे जे भक्त आहेत जे सज्जन तिथे आले असतील व नवीन घरी सत्संजन इथे आले असतील तर या सत्संगत आता आषाढी वारी येत आहे आणि जो विठ्ठलाच्या दर्शनासाठी असाच एक वारकरी श्रद्धाळू भक्त असा 20 वर्ष वारी करायचा आणि तो श्रद्धेनं एकदम पायात काही चप्पल नाही अशी वारी करायचा. परंतु त्याला हा प्रभू परमात्मा निरंकार स्वरूप जो विठ्ठल आहे निराकार अंगसंग जो विठ्ठल आहे तो प्राप्त झालेला नव्हता. आणि ज्यावेळी तो असेच दरवर्षी संत निरंकारी मिशनचं जे कॅम्प लागतं मेडिकल असू दे संत निरंकारी मिशनचं पंढरपूरमध्ये कॅम्प लागतं आणि त्यावेळी तो सत्संग चालते वेळी तो येऊन बसतो आणि खरोखर हा असा विराट स्वरूप विठ्ठल त्याला जो या ब्रह्मज्ञानामधून प्राप्त होतो त्यावेळी तो त्याच्या मनाची भावना या गीतातून मांडत आहे. दास आपले चरण ठेवत आहे. सत्संगत प्रेमाने बोला. पाहुनी विठ्ठला कंठहा दाठला शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला. पाहुनी विठ्ठला कंठहा दाटला पाहुनी विठ्ठला कंठहा दाटला शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला आज देव भेटला निराकार भेटला. पाहुनी मज वाटले हा पंढरपुरात मज वाटले हा पंढरपुरात वर्षानुवर्षे मंदिरात वर्षानुवर्षे मंदिरात परी हा भरून आहे गडांबरात परी हा भरून आहे गडांबरात चंद्रभागेची वाळवंतावरी चंद्रभागेची वाळवंतावरी शोधिले आज देव भेटला निराकार भेटला. पाहुनी विठ्ठला कंठहा दाटला पाहुनी विठ्ठला कंठहा दाटला शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला आज देव भेटला
पाठ भोळा मी तयारानी. तुझा पाठ केले देवा श्रद्धाळू मनानी. तुझा पाठ केले श्रद्धाळू मनानी. तरी पालत्या गड्यावर ओतीले पाणी. तरी पालत्या गड्यावर ओतीले पाणी. ज्ञानग्रंथामध्ये साधुसंतामध्ये ज्ञानग्रंथामध्ये साधुसंतामध्ये शोधिले जन्मभर आज देव वेदना निराकार वेदना पाहुनी विठ्ठला कंठला दाटला पाहुणी विठ्ठला कंठला दाटला. शोधिले जन्मभर आज देव वेदना निराकार वेदना. आज देव भेटला निराकार भेटला. अनिर्वाचन नामा सोहम स्वरूपा. निर्वाचनामा रोहन स्वरूपा. जीवा बोध झाला आगामाय बापा. जीवा बोध झाला गामाय बापा. धन्य धन्य माझ्याही सद्गुरूची कृपा. धन्य धन्य माझ्याही सद्गुरूची कृपा. सखा पांडुरंगा समाजा संगहा. सखा पांडुरंगा समाजा संगहा. शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला. पाहुणी विठ्ठला कंठला दाटला. पाहुणी विठ्ठला कंठला दाटला. शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला. आज देव भेटला निराकार भेटला. सर्वेश्वराचे कळले वर्तमान. सर्वेश्वराचे कळले वर्म. भक्ती प्रेम कैसे काय तो स्वधर्म. भक्ती प्रेम कैसे काय तो स्वधर्म. राजन दान तेने करावे सुकर्म. राजन दान तेने करावे सुकर्म. ब्रह्मसारा मिटला जे हृदय साठला. ब्रह्मसारा मिटला जे हृदय साठला. शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला. पाहुणी विठ्ठला कंठला दाटला. पाहुणी विठ्ठला कंठला दाटला. शोधिले जन्मभर आज देव भेटला निराकार भेटला. आज देव भेटला निराकार भेटला. आज देव भेटला निराकार भेटला. आदरणीय संत जन प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका तन तन में है बसा तेरा रूप पार
सद्गुरु माता सुदीक्षा जय. संत जनानो प्रेमाने बोला. या सासंगजी जशा प्रमाणे सासंगत 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद धर्म ग्रंथ हे सर्व सासंगजी एकच मानव मात्राला आवाज देतात. 6 शास्त्र 18 पुराण आवाज कमी ठेवा महाराज जरा थोडासा. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद माणसाला एकच आवाज देतात, एकच संदेश देतात की जगामध्ये देव एक आहे, धान आहे आणि तो अविनाशी आहे. तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही, उगवत नाही, मावळत नाही, जात नाही आणि येत नाही. या जगाची रचना होण्याच्या अगोदर होता, आता पण आहे आणि उद्या ही सृष्टी जरी संपली तरी तोच कायम राहणार. त्याला म्हणलेले अविनाशी, त्याचा अंत नाही, तो बेअंत आहे. आणि अशा अविनाशी विठ्ठलाचा संदेश घेऊन लांबून साधू संत महात्मा तुमच्या गावामध्ये या गावात आलेले, तो संदेश घेऊन की जो संदेश तुकोबारायाने दिला होता, जो संदेश माऊली ज्ञानेश्वरांनी दिला होता, जो संदेश जगद्गुरु तुकोबारायाने दिला होता, जो संदेश कबीराने दिला होता, तो संदेश घेऊन संत आज तुमच्या या गावात आलेले आहेत. आज गावाचं फार मोठं भाग्य आहे, भाग्यवान आहे गाव ही. सासंगत दास मी पण स्वतःला आज खरंच अतिशय भाग्यवान समजतो. आज या गावात येऊन तुम्हासारख्या ब्रह्मज्ञानी, परोपकारी, तपी, त्यागी माता पितांचं दर्शन करण्याचा योग आला. या गावातील प्रभू प्रेमी सज्जन भाविक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचंही दर्शन करण्याचा योग आला. तुम्हा सर्वांचं दर्शन करून खरंच माझ्यासारखा पामर आज धन्य झाला. सासंगत या ठिकाणामध्ये जो काही संदेश दिला गेलेला आहे, तो संदेश घेऊन की तो जो संदेश दिला ना, देव एक आहे, तो अविनाशी आहे, कणाकणात भरलाय, त्यानं माणसाच्या जन्माला मला घातलंय, तोच माझा सांभाळ करतोय. सासंगत हा संदेश इथं दिलेला आहे. कारण काय इथं संदेश दिला तर हाच संदेश घेऊन महादेव आलाच. महादेव सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या रूपानं महादेव प्रगट झाला म्हणून हा संदेश दिला ना संतांनी. जर महादेव सद्गुरूच्या रूपामध्ये जर संदेश घेऊन आला नसता सद्गुरूच्या रूपात, तर साधू संतांनी हा संदेश दिला नसता. रामदास स्वामी एका ठिकाणी लिहित आहेत, बुडते हे जन न देखवी डोळा, म्हणून या कळवळा येताशे. रामदास स्वामी सांगतायत हा संसार म्हणजे भवसागर आहे. संसार हा भवसागर आणि या भवसागराला जेव्हा
अभिमानाची भरती ती जशी समुद्राला भरती ती ना महिन्यातून एक वेळा भरती ती समुद्राला, तसं रामदास स्वामी म्हणतात या संसार रूपी सागराला जेव्हा अभिमानाची भरती येते आणि या सागरामध्ये मनुष्य जेव्हा बुडायला लागतो, गटकाळ्या खायला लागतो, तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो बुडणाऱ्या माणसाला तारण्याकरता, गटकाळ्या खाणाऱ्या माणसाला वाचवण्याकरता. तर आज संसार रूपी सागराला अभिमानाची भरती आली, अभिमानाची भरती आली आणि अभिमानाची भरती आल्यामुळं प्रत्येक जण गटकाळ्या खातोय, सुख नाही. म्हणून महादेव आला, महादेव. बाबानो, महादेव म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, बाहुला बाहुलीचा खेळ नाही हा. याला बाहुला बाहुलीचा खेळ समजून बसलोय आम्ही, बाहुला बाहुलीचा खेळ. पण हा बाहुला बाहुलीचा खेळ नाही. महा म्हणजे मोठा, महा. त्याच्यापेक्षा जगात कोणी मोठं नाही. आणि त्याला विसरलंय माणूस आज, त्याचा विसर पडला माणसालाच. आणि म्हणून महादेव आला सद्गुरु माता सुदक्षाजी महाराजांच्या रूपानं. कशा करता आला? त्या महाचं दर्शन करून देण्याकरता. महा जो महा आहे ना, त्या महाचं दर्शन करून देण्याकरता महादेवच आलाय सगुण रूपात, महाचं दर्शन करून देण्याकरता. सासंगजी, सांगण्याचा उद्देश एवढाच. आज समय फार सुंदर आहे, घडी फार सुंदर आहे. आज अवतार झाला सद्गुरूचा त्या महाचं दर्शन करून देण्याकरता. सासंगजी, उदाहरण एक आठवलं. नाटक असतं, नाटक 3 अंकी. नाटक 3 अंकी असतं आणि त्या नाटकामध्ये, नाटकात असतात कलाकार असतात त्या नाटकामध्ये, कलाकार. मग कोण नवरा होतो नाही का नाटकामध्ये, कोण त्याची बायको होती, नवरा बायकोचं पात्र घेतात, कोण मुलीचं पात्र घेतं, कोण मुलाचं पात्र घेतं, कोण सासूचं, कोण गरिबीचं पात्र घेतं, कोण श्रीमंताचं पात्र घेतं, कोण पुढाऱ्याचंही पात्र घेतं. नाटकामध्ये होतं का नवरा बायको, भाऊ बहीण, गरिबीचं श्रीमंतीचं. सासंगजी, ते कलाकार आपापलं पात्र वटवत असताना त्या नाटकामध्ये काही कलाकार असे असतात बरं का, त्यांचं पहिल्या अंकापर्यंत काम असतं, पहिल्याच अंकापर्यंत, तिथं त्याचं पात्र समाप्त होतं. काय कलाकार असे आहेत की त्यांचं दुसऱ्या अंकापर्यंत काम असतं. काय कलाकार असे की त्यांचं दुसऱ्या अंकापर्यंत काम असतं. प्रेमानं बोला. पण तिथंही त्याचं पात्र समाप्त होतं. कारण कलाकार आहेत, कोणाचं पहिल्या अंकापर्यंत काम असतं, कोणाचं दुसऱ्या अंकापर्यंत काम असतं, पात्र संपतं, कारण कलाकार आहेत. पण काय कलाकार असे आहेत शेवटपर्यंत त्या नाटकामध्ये त्यांना काम करण्याचा चान्स मिळतो, लास्ट पर्यंत. असे पण काय कलाकार आहेत. पण शेवटी पडदा पडतो, नाटक समाप्त होत. नाटक संपलं, पडदा पडला. ना कोण कुणाचा पती, ना कोण कुणाची पत्नी, ना कोण कुणाचा भाऊ, ना कोण कुणाची बहीण, ना गरिबी, ना श्रीमंती, ना पुढारी, सर्व समाप्त होत. कारण ती खरं नसतं, ते नाटक असते. तसं बाबानो, तुमच्या आमच्या जीवनाचं पण 3 अंकी नाटक आहे. पहिला अंक पोरपण, दुसरा अंक जवानपण आणि तिसरा अंक म्हातारपण.
पतीच्या रूपानं, पत्नीच्या रूपानं, मुलाच्या रूपानं, मुलीच्या रूपानं, सासूच्या, सुनाच्या, गरिबीच्या, श्रीमंतीच्या रूपानं प्रत्येक जण या नाटकामधला कलाकार आहे. प्रत्येक जण आपापलं पात्र वटवण्याचं काम करतो ह्या नाटकामध्ये. जन्मल्यानंतर कोणाचा मृत्यू होतो लहान वयात, त्या कलाकाराचं पात्र होतं पहिल्या अंकापर्यंत, तिथं त्या कलाकाराचं पात्र संपलेलं असतं. जन्मल्यानंतर कोणाचा मृत्यू होतो जवानीमध्ये, त्या कलाकाराचं पात्र होतं दुसऱ्या अंकापर्यंत, तिथेही त्याचं पात्र समाप्त होतं. आणि जन्मल्यानंतर कोणाचा मृत्यू होतो 80, 90, 100 वर्षात, त्या कलाकाराला लास्टपर्यंत त्या नाटकात काम करण्याचा चान्स मिळतो. पण शेवटी बाबांनो पडदा पडतो, नाटक समाप्त होत. म्हणून तुकोबारा लिहिताय, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, मी कलाकार आहे. नाटक समाप्त होणार आहे, नाटक संपलं ही नाती तुटणार. आणि म्हणून संत हे संदेश घेऊन आलेत आपल्या गावात. उठा उठा जागी व्हारे, देव रूप आले कलियोगी. सद्गुरु माताजीच्या रूपानं महादेव आले. महादेव आला, महादेव आला. कशा करता आला? ती समज देण्याकरता. सासंगत मनुष्य जन्माला येऊन संसारामध्ये राहून ज्यानं सद्गुरूशी आपलं नातं जोडलं, ज्याने परमात्माशी आपलं नातं जोडलं, त्यांच्याच पालखी निघतायत आज. कारण ही नातं ओरिजिनल नातं आहे. महादेवाशी जो, खरंच महादेवाशी जो आपलं नातं जोडतो, सद्गुरूशी जो आपलं नातं जोडतो, ती नातं आजर अमर राहतं. एवढंच नातं ओरिजिनल आहे. बाकीची नातं नाटकी बाकीची. कबीर महाराज लिखत आहेत, अच्छे दिन पाछे गए, गुरु से किया ना हित, अब पछतावा क्या करे, जब चिड़िया चुग गई खेत. कबीर महाराज म्हणतात, एक एक क्षण मोलाचा आहे, एक एक क्षण एक एक मोलाचा आहे, एक एक श्वास एक एक मोलाचा आहे. त्या परमेश्वराने एक एक श्वास एक एक मोलाचा दिलेला आहे. एक एक श्वास अनमोल आहे, अनमोल. लाखो रुपये द्या आणि सांगा गेलेला श्वास मला परत द्या. पण एका एका श्वासाची माणसाला किंमत नाही, आज किंमत नाही. अनमोल एक एक श्वास वाया चालले, वाया चालले. कशामुळं वाया चालले? सत्याशी नातं न जोडल्यामुळं. बाबांनो, ज्यांना पाय नाही त्यांना विचारा पायाची काय किंमत आहे. विचार. ज्याला 2 पाय नाहीत ना त्यांना विचारा पायाची काय किंमत आहे. ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा डोळ्याची काय किंमत आहे. सासंगत लिहिलं. बाबा उतारसिंह महाराज पवित्र अवतारवाणीमधून समजवत आहेत, कुणी तनाचा, तन म्हणजे शरीर, कुणी तनाचा, कुणी मनाचा, कुणी धनाचा मान करी, पण ज्या देवानंही सर्व दिलं त्याची ना ओळख करी. उदाहरण आठवलं सासंगाची एक. अतिशय माणूस गरीब, पायात चप्पल नाही, खिशात 1 रुपया नाही, जेवायला एक भांड सुद्धा नाही, अतिशय बिकट जाईना, बिकट. पुढे जावं हिर, माग जावं आड, अशी बिकट परिस्थिती चालू होत आपल्या रस्त्याने. त्याच्यावरती नजर पडली कारखान्याच्या मालकाची.
कारखान्याचा मालक होता, स्वतःचा कारखाना त्याचा मोठा, आणि त्याचा मालक, आणि त्याची नजर गेली त्या माणसावर. आता त्याची नजर त्या माणसावर गेल्यावर त्या माणसाची दया आली त्या शेठला, त्या मालकाला. अरे काय दया नाही माणसाची, काय अवस्था त्या माणसाची. या वॉचमॅननं सांगितलं त्या माणसाला इकडे बोलून घेऊन या. वॉचमन गेला आणि म्हटल्या उचला तुम्हाला म्हणले शेठजीने बोलवलंय. आता ह्याला वाटलं काय झालं काय नाही काय माहिती, आता मला कशाला बोलवलंय, काय चुकलं असं माझ्याकडून. भेट आपलं ते वाचमन पुढं ह्यो माग, वाचमन पुढं ह्यो माग गेलं. आता ते मालकाचं ऑफिस त्याच्यामध्ये ह्याला बोललं, म्हणलं या आतमध्ये. आता ह्या माणसाला त्या ऑफिसमध्ये शेठनं नेलं आणि सांगितलं बाबा तुझी दायना फार वाईट आहे, तर मला तुझी दायना घालवायची आहे, तुझी दायना दूर करायची आहे मला. तर तू असं कर, तुझ्या गावात दुकान खोल तुझ्या गावात. माझ्या कंपनीतला माल मी तुझ्या दुकानात पाठवून जाईल. कंपनीतला माल तुझ्या दुकानात मी पार्सल करत जातो, म्हणजे तुझी दैना दूर होईल. या माणसानं ऐकलं, गावात आपल्या दुकान टाकलं, आणि जो कंपनीचा जो मालक होता ना, आपल्या फॅक्टरीतला माल त्या दुकानामध्ये सप्लाय करायला मी पाठवायला लागला. आणि त्या मालावर या दैनाहीन माणूस त्याच मालावर पुढं लाखो रुपयाची त्याची उलाढाल व्हायला लागली. किती रुपयाची? लाखो रुपयाची. त्या मालावर लाखो रुपयाची उलाढाल व्हायला लागली. योगायोगाने त्याच गावात मालक आला त्या कंपनीचा, काय कामानिमित्त. त्याच गावात तो मालक आला आणि ह्यो म्हणतोय मालकाला भेटायला माझ्याकडे वेळ नाही आता. तसं झालं माणसाचाच. हे सर्व ज्यानं दिलं त्याला भेटायला माणसाकडे वेळ नाही आज. बिजी आहे माणूस, बिजी. सासंगजी तुकोबाराय लिहित आहेत, झाली गर्भाची रचना, ठावे नव्हते दोघा जना, आई होती तानी तेव्हा कुठे होता तुझा प्राणी, बाप होता बाळ तेव्हा कोटी कटला काळ. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा तुझी आई तानी होती तेव्हा तुझी आई कोण होती, तेव्हा तुझी आई कोण होती बाबा. बर, जेव्हा तुझा बाप बाळ होता, हाफ चड्डी घालून गावात फिरत होता, तेव्हा तुझा बाप कोण होता, तेव्हा तुझा सांभाळ कोणी केला. विसरलं माणूस, बैमानी केली, बैमानी केली. आणि हीच बैमान पण माणसाच्या दुःखाचं कारण आहे आज. हेच माणसाच्या अधोगतीला जाण्याचं कारण आहे. आज सासंगाची धर्माची हानी झाली. आज माणसामध्ये प्रेम राहिले नाही, माणसात माणुसकी राहिली नाही, भाऊ भावाचं पटना, सासूचं सुनाचं पटना, जावा जावाचं पटना, नवऱ्याचं बायकोचं पटना. ही का कशामुळे हे आज प्रेम का संपलं. प्रेमाचा दुष्काळ का पडला प्रेमाचा. माणसातली माणुसकी का संपली. आज माणूस पशु का बनले पशु. याची कारण काय. याची कारण आहे ती, ज्यानं हे सर्व दिलं त्याला भेटायला माणसाकडे वेळ नाही आज. त्याला भेटायला माणसाकडे वेळ नाही आज. कबीर महाराज लिहितात, कबीर महाराज, नतनी दिया जिस यार ने उसको सुमरे बारंबार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. कबीर महाराज म्हणतात, नतनी करून आणली सोन्याच्या आपल्या पतीने. नतनी ती किती पतीची वावा करते हो. ते म्हणते, अहो मला असं वाटतंय माझा जीव तुमच्या वावळून टाकावा. कांद गरम कांद पव काय नतनी आणली तरी एवढी पतीची वावा करते. पण ज्यानं नाक दिलं त्याची कधी वावा केली का हो.
मागा ऐकायला येते का? कोण असेल नाग देणारा? सासंग उदाहरण एक आठवलं. उदाहरण सासंगाचे एक आठवलं. असं गाव होतं, त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते एकत्र आले, एकत्र, आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. धर्मग्रंथाचं वाचन चाललंय घराघरात, आनंदाची गोष्ट आहे, वाईट नाही. अरे धर्मग्रंथ ही आमची आई आहे. धर्मग्रंथ ही आमची कोण आहे? आई आहे. आई आहे माझी. ती वाचन चाललंय, सगळं चाललंय, पण देवाचा पत्ता नाही. देव कुठे आहे? हे जे उदाहरण आठवलं. गावातल्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला, आपल्या गावातली जी तरुण पिढी आहे ना, यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजणं गरजेचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या जर तरुण पिढीला जर समजला, तर तरुण पिढी शिवाजी महाराज बनल, आणि घराघरात छत्रपती शिवाजी निर्माण होईल, आणि आपल्या गावाचा इतिहास घडल, इतिहास तयार होईल. निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी. गेली शाळेवर. अशी शाळा होती जिल्हा परिषदची. मुख्याध्यापकला भेटले, आणि मुख्याध्यापकला भेटल्यावर कार्यकर्त्यांनी विनंती केली मुख्याध्यापकला की म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे यांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळणं गरजेचं आहे, इतिहास समजणं गरजेचं आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकला विनंती केली, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुस्तकं सगळी तुमच्या शाळेवर मागवा आणि तास सुरू करा. तास मुलांना इतिहास शिकवण्याचा, समजवण्याचा, म्हणजे मुलांमध्ये परिवर्तन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळाल्यानंतर प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी निर्माण होईल. आता त्या मुख्याध्यापकलाही हे निर्णय पोषक वाटला, काही वाईट नाही. लगेच लेटर लिहिलं मुख्याध्यापकानं शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. म्हणजे असा निर्णय घेण्यात आलेला आहे की इथं आम्ही तास सुरू करणार आहे. तास विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक तास सुरू करणार आहे आम्ही प्रत्येक वर्गासाठी. तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जेवढी पुस्तकं आहेत ते सगळे आमच्या शाळेवर पाठवण्याची व्यवस्था करा. आम्ही विद्यार्थ्यांना हे तास सुरू करू आणि शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना आम्ही समजवू, त्यांना सांगू, शिकवू, तयार करू त्यांना आम्ही. आता शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते लेटर वाचून मी बरं वाटलं, आणि निर्णय चांगला येऊ, हे काय वाईट नाही. गुटखा खायचा बंद होईल तरुण पिढीचा, म्हणजे वाईट मार्गाला जाणारी तरुण पिढी वाचल. म्हणून शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जेवढी पुस्तकं होती तेवढी ते शाळेवर पाठवली, आणि शिक्षकामार्फत तास सुरू करण्यात आलं इतिहास शिकवण्याचा, समजवण्याचा विद्यार्थ्यांना. याला झालं 8-9 महिने. किती महिने झाले? 8-9 महिने झाले. आता शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 40% 50% तरी विद्यार्थ्यांना समजलेला आहे, कारण तास सुरू आहे, 8-9 महिने झालेले आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांची जरा इन्क्वायरी करण्यासाठी आपण तिथं जाऊया. आता ती वरिष्ठ अधिकारी त्या शाळेवर आले, मुख्याध्यापकाला आपला परिचय करून दिला, म्हणजे आम्हाला इन्क्वायरी करायची विद्यार्थ्यांची. आपापला वर्ग बोलवा. शिक्षकाने आपापला वर्ग बोलवला, अधिकाऱ्याच्या पुढे सगळे आपापला वर्ग बसवला, आणि त्या वर्गांच्या पुढे अधिकारी बसले. अधिकाऱ्याच्या बाजूला वर्गांचे आपापल्या वर्गाचे शिक्षकही बसले. अधिकाऱ्याने एका विद्यार्थ्याला उठवलं, म्हणजे बाबा उठून उभा राहा. म्हणजे 8-9 महिने झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजवण्याचा, शिकवण्याचा तास सुरू आहे. तर म्हणजे मी एक प्रश्न विचारतो, मला उत्तर दे. अधिकारी विद्यार्थी उठून उभा राहिला. आता प्रश्न विचारला अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला हा प्रश्न विचारला. आता तो विद्यार्थी इकडं तिकडं बघायला लागला, पण त्या वर्गाचे गुरुजी फार हुशार होते, चातुर होते. आता ते विद्यार्थी इकडे तिकडे बघायला लागले, त्याच वर्गाचे शिक्षक अधिकाऱ्याच्या जरा बाजूला सरकले
खिशातून किल्ल्याचा चुमडा काढला, किल्ल्याचा, आणि ते किल्ल्याचा चुमडा त्याला दाखवला असा हालून. आता त्या किल्ल्याकडे बघून तो विद्यार्थी म्हणतोय, सर शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला. अधिकाऱ्याला वाटलं प्रगती झालेली दिसते, फायदा झाला दिसतोय. म्हणजे उत्तर बरोबर आहे, पण म्हणजे कोणत्या किल्ल्यामध्ये झाला? विद्यार्थी म्हणाले, गुरुजीच्या खिशातल्या किल्ल्यामध्ये. राग आळवीशी नाना काय गातो हे कळेना, वर करून तोंड हाका मारे तो प्रचंड, तुका म्हणे ज्याचं घेतो नाव त्याचं ठाऊच नाही गाव. सगळं चाललंय पण देवाचाच पत्ता नाही, आणि ही माणसाच्या दुःखाचं कारण आहे. आज या सासंगत हा टाइमपास करण्याचा कार्यक्रम नाहीये. माझे हात जोडून विनंती आहे, मनाचं मनोरंजन करण्याचा हा कार्यक्रम नाहीये. सासंगत हा कार्यक्रम जे आहे ना, आमच्या जीवनाचं कल्याण करणारा कार्यक्रम आहे. आमच्या जीवनातलं दुःख दूर करणारा कार्यक्रम आहे. आम्हाला तारणारा कार्यक्रम. बाबा अंत समयाला कोण माझ्या कामाला येणार नाही. लिहिलं तुकोबारायांनी, तुका म्हणे तुला सोडवी ना कुणी, एक चक्र पाणी वाचू नये. सासंगत वेळ होत आलेला आहे. सद्गुरू आला हो जगामध्ये, अवतार झाला सद्गुरूचा, माणसाला खरी समज देण्यासाठी, की जी समज प्राप्त केल्यानं माझ्या जन्माचं सार्थक होणार आहे. जी समज प्राप्त केल्यानं माझा लक्ष 84चा फेरा चुकणार आहे. सासंगत कबीर आणि तुळशीदास सत्संगला चालले. कबीर आणि तुळशीदास चालले सत्संगला. आता मध्ये घर लागले, तिथं वळाले, गेले त्या घरी. आता त्या घरी गेल्यावर ते तात्या बाहेर आले. कबीर म्हणतात, तात्या लांबनं आलो चालत आम्ही, आम्हाला पाणी द्या प्यायला. त्या तात्याने काय केलं, दोघांना 2 तांब्या भरून पाणी दिलं प्यायला. दोघं पाणी पिली. पण संत परोपकारी असतात, संत हे दयाळू असतात. तेव्हा कबीर महाराज म्हणतात, तात्या सद्गुरू आला बरं का, रामानंद स्वामीचा अवतार झालेला आहे. कबीर महाराज म्हणतात ना, कारण कबीराचे गुरु रामानंद स्वामी त्या योगाचे ते सत्पुरुष होते. परमात्माचा ठाव ठिकाणा त्या गुरुला माहिती होता. मग कबीर महाराज म्हणले, तात्या रामानंद स्वामीच्या रूपानं देवाचा अवतार झालेला आहे, सद्गुरू आलेला आहे. तात्या आमच्या बरोबर चला, आणि तात्या जो परमपिता परमात्मा आहे त्याची ओळख करून घ्या. तोच तुमचा वाली आहे, तोच तुमचा आधार आहे, तोच तुमचा सहारा आहे. तात्या त्याचं दर्शन करून घ्या, चला आमच्या बरोबर सत्संगला. तात्या मला सगळं तुमचं पटतंय मला, पण मुलं लहान आहेत, मलाच बघावं लागतं सगळंही. मुलं स्वतःच्या पायावर उभा राहिली की मी मोकळा झालो. गेले ही निघून. परत काय वर्षानं त्याच रस्त्याने सत्संगला निघाले, परत घरी गेले. परत मग ते तात्याला, तात्या आता तरी सावध व्हा तात्या, तात्या ह्या जगामध्ये तुमचं कुणी नाही तात्या. तात्या तुम्ही इथे रहिवाशी नाही, तुम्ही इथे रहिवाशी नाही तात्या, तुम्ही इथे प्रवासी आहे. लिहिलं कोण दिवस येईल कसा, नाही ध्येयाचा भरवसा. तात्या तुम्ही इथं प्रवासी आहे, इथं रहिवाशी नाही तात्या, ऐका आमचं चला. आणि जी सत्य आहे ना परमात्मा, त्याच्याशी नातं जोडा तात्या. तोच तुमचा माता आहे, तोच तुमचा सहारा आहे. तात्या मला सगळं खरं आहे तुमचं, पण एकदा ना मुलाशी लग्न झाली की मी मोकळा झालो मोकळा. गेली परत परत काय वर्षाला त्याच रस्त्यानं निघाले सत्संगला. परत तात्याच्या घरी गेले. तात्या ज्यानं तुम्हाला माणसाच्या जन्माला घातलं तात्या, त्याच्याशी नातं जोडून घ्या, नाही तर लक्ष 84 मध्ये जावं लागेल तुम्हाला नरक कुंडामध्ये. मग एक योनी कोटी फेरावं लागल. मग तिथं कोण सोडवणार नाही. लिहिलं तुकोबारायांनी, आता तरी होई जागा, तुका म्हणे पुढे आहे दगा. आता तरी होई जागा, तुका म्हणे पुढे आहे दगा. तात्या मला सगळं पटतंय तुमचं खरं, पण एकदा ना मुलाला मुलगा झाला की मी सुटलो, मोकळा झालो. गेले सत्संगला, काही दिवस गेले आणि तात्याचा मृत्यू झाला. मेलं तात्या. कारण भाड्याचं घर आहे, ही सर्वांना खाली करायचं आहे.
आता तात्याने हे घर खाली केलं. प्रथमच तात्या बैलाच्या जन्माला गेला. ना जाणीले कर्तव्याला जाई बैलाच्या जन्माला. फटके खाशील गरगर फिरशील तेल्याच्या घाण्याला. त्या खाटकाची सुरी जेव्हा पडेल मानेवरी, ब्याब्या करशील फुकट मरशील मुकशील नशिबाला. तात्या प्रथमच बैलाच्या जन्माला गेला. आता 4-5 वर्ष त्या मालकाला ती खोंड सांभाळलं आणि बैलगाडीला झोपायच्या वयला आलं. प्रथमच तात्याला बैलगाडीला झोपला. आता प्रथमच बैलगाडीला झोपल्यावर गाडी थोडी भोजन भरलेली होती. प्रेमानं बोला. गाडी भोजन भरलेली होती. तात्या जोर लावायचा पण पाहिजे तशी गाडी उडत नसायची. म्हणून वरून चापकाचं फटकं अंगावर पडायचं. प्रत्येक चापकाच्या फटक्या गणेश तात्याच्या अंगावर बोटासारखं वळ उमटायचं. तात्या विचार करू लागला, देवा काय प्रसंग आला माझ्या नशिबाला, मी काय करू आता. कशी तरी गाडी मालकाच्या घरी नेली. गाडीचा बैल सोडला, दावणीला बांधला मालकानं. योगायोग योगायोग त्याच घरी कबीरन तुळशीदास का जाऊ नये. योगायोग हा. कबीरानं बघितलं बैलाकडं, कारण संताकडे ज्ञानाची दृष्टी असते बरं का. ही दृष्टी नाही, ज्ञानाची दृष्टी, की जे रणागाणाच्या मैदानावरती भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जे दिव्य दृष्टी दिली ते दृष्टी ज्ञान दृष्टी, दिव्य दृष्टी असते संताकडे. आता त्या दिव्य दृष्टीने बघितलं त्या बैलाकडे. सहज बघतो तर तात्या आला ह्या जन्माला. आता काय करायचं. कबीर महाराज म्हणतायत तुळशीदासजींना, तुळशीदासजी त्या बैलाला ओळखलं का कोण आहे ते. तुळशीदासजी म्हणजे नाही ओळखलं. हो म्हणले, ज्या तात्याला आपण सांगत होतो ना तोच तात्या बैलाच्या जन्माला आलाय. कबीर बैलाच्या कानाजवळ गेले आणि कबीर म्हणतात हळूच तात्याला, तात्या मला ओळखलं का. बैलानं बघितलं, ढसा 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 रडायला लागला बैल. दोन्ही डोळ्यातून बैलाच्या अश्रूच्या धारा लागल्या, अश्रूच्या धारा लागल्या. परत कबीर बैलाच्या कानाजवळ गेले. परत म्हणतात कबीर, तात्या आता रडून काय फायदा नाही. तुमच्या कर्माचे भोग सुरू झाले, तुम्हाला हे भोगावेच लागणार आहे. आता तरी होई जागा, तुका म्हणे पुढे आहे दगा. सद्गुरूचा अवतार झाला माय बापानो, ती समज देण्याकरता. वेळ अधिक वाढत चाललेला आहे. तर कबीर महाराज लिहित आहेत, कल करणार तो आज कर. म्हणजे उद्या करायचे ते आज करा. कल करणार तो आज कर, आज करणार तो अब, क्षण में होएगा परले तो फिर करेगा कब. तर प्रत्येक प्रभू प्रेमी जनांच्या चरणावरती प्रार्थना आहे. उद्याचा परवाचा विचार न करता या सद्गुरूच्या चरणावरती या आणि खऱ्या देवाशी नातं जोडून घ्या. त्या खऱ्या हरीशी आपलं नातं जोडून घ्या. तुकोबारायाची पालखी निघती. तुकोबारायाने सांगितलं, आपला तू एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नव्हे. तसा संगत 10 मिनिटं जास्त झालेले आहेत. तर सर्वांच्या चरणावरती प्रार्थना आहे. कार्यक्रमानंतर आधी देव आणि मग जेव. हे तर असं होतं की आधी जेवण मग देव. मग येम दंड भरावं लागलं, येम यातना भोगावं लागलं. मग तर सर्वांना प्रार्थना आहे, कार्यक्रमानंतर बसा आणि खऱ्या देवाशी नातं जोडून घ्या. खऱ्या देवाशी, खऱ्या देवाचं दर्शन करून घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थ करा. प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा, तन मन घोल घुमावा, कहे अवतार तेरे ही दाता.
तेरा रूप है यह संसार, तेरा रूप है यह संसार, सबका भला करो करतार, सबका भला करो करतार। मेरी मंगला है यह दाता, मेरी मंगला है यह दाता, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। मेरा ढोले ना एतबार, मेरा ढोले ना एतबार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, करा मैं संतों का सत्कार।